मराठी, आवाज जनसामान्यांचा। कर्मयोगी सहकारी साखर कारखाना इंदापूर संचलित ओंकार शुगर या कारखान्याचा गळीत हंगाम कारखान्याचे चेअरमन आणि महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि बाबूराव बोत्रे यांच्या शुभ हस्ते झाला असून कारखान्यावरती गाळपास आलेला ऊस कारखान्याच्या काही तांत्रिक बिघाडामुळे शेतकऱ्यांचा ऊस अक्षरशः कारखाना स्थळावर आणि शेतात वाळून चाललाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे। तसेच ऊसतोड कामगारांचे देखील आर्थिक नुकसान होत असून त्यांना बैलांना विकत चारा आणून घालावा लागतोय। काही बैलगाड्यांचे वजन करून गाड्या केनयार्डात उभा केल्याचे आहेत, तर काही बैलगाड्या ट्रॅक्टरने भरलेला ऊस कारखान्याच्या बाहेर पटांगणात उभ्या आहेत। त्यामुळे सदरचा ऊस हा वाळून चालला असून काही बैलगाडी मालक बैलांना चारा नसल्यामुळे गाडीतील ऊस तोडून बैलांना चारा खाऊ घालत असताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा एकतर ऊस वाळून चाललेला असून दुसरीकडे त्याचा ऊस बैलांना चारा म्हणून खायला घातलेला दिसत आहे, तर काही शेतकऱ्यांचा ऊस शेतातच वाळून चाललाय। म्हणून शेतकरी तिहेरी संकटात सापडला असून त्याचे आर्थिक नुकसान होताना पाहायला मिळते। पहा या संपूर्ण प्रकरणाचा आमचे प्रतिनिधी बबनराव धायतोंडे यांनी मजूर, गाडी मालक आणि शेतकी अधिकारी यांच्यासह घेतलेला संपूर्ण ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार, जी9 मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज आपण कर्मयोगी शंकरराव पाटील या कारखान्यावरती आलेलो आहोत। या ठिकाणी आपण काही ऊस कामगार, ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्या काही मुलाखती घेणार आहोत, त्यांच्या काय प्रतिक्रिया ते घेणार आहोत। कारण या कारखान्याचा आज गळीत हंगाम बॉयलरचा सुरू झालेला असून त्यासाठी काही या कारखान्याच्या व्यवस्थापकांनी ऊस तोडण्यासाठी कामगार आणलेले आहेत। ऊस तोडला देखील, लेकिन तोडून सुद्धा झालेला आहे, परंतु या ठिकाणी कारखाना अद्याप सुरू झालेला दिसत नसून या कामगारांची मात्र तारांबळ झालेला पाहायला मिळत आहे आपल्याला। या ठिकाणी आज बैल असतील किंवा कामगार असतील यांना आज उपासमारीची वेळ आलेली दिसते। हे कामगार, हे आपल्यासोबत कामगार आहेत, ते आज बसून आहेत। काय त्यांच्या व्यथा आहे ते आपण जाणून घेणार आहोत। मावशी, काय सांगाल, किती दिवस झाले तुम्ही इथं आला? आम्ही 10 दिवस झालं आलेलो। जित्राबाला खायला नाही, म्हशी येता, बाकी काही नाही। किती दिवस झालं तुम्ही इथं आलाय? तुम्हाला ऊस तोडायला सांगितलंय का? खेप दिले आम्हाला तिसऱ्या दिवशी। आज कितवा दिवस आहे तुम्ही ऊस तोडलेला? आम्ही आज 7वा दिवस आहे। ऊस तोडून आणला का तुम्ही इथं? ऊस तोड नेलत ना भरून आणलेले आहेत। किती दिवस झाले गाड्या इथं कारखान्यात उभा आहेत? कारखान्यात आज 3 दिवस झाले उभा आहेत गाड्या। 3 दिवस झाले। आणि ह्या गाड्या पाठीमागच्या किती दिवस झाल्या आल्या तुमच्याकडे? या गाड्या आलेल्या तर काल काय आल्यात आणि परवा दिवशी काय आलेले आहेत। हा, म्हणजे तुम्ही तर मग अशी म्हणला की 7-8 दिवस झाले ऊस तोडून उभा आहेत ना, काय काय आहेत ना। काय काय गाड्या किती दिवस झाले इथं? 7-8 दिवस झाले काय भरून आहेत? 7 दिवस काही येतात, काही 8 दिवस येतात। हा हा। आणि ह्या बाकीच्या आता काही काल आलेले आहेत, काही भरून आले तर जसे आलेत गावाकडून ते भरून आणतात आणि दाराने उभा करतात। बरं, आता किती दिवस झाले तर कारखान्यावर तुम्हाला सांगतात की आज उद्या चालू होईल? म्हणतात 10 तारखेपर्यंत चालू होईल म्हणते। म्हणजे अजून 2-3 दिवस कारखाना चालू होत नाही असं तुम्हाला सांगण्यात आलं? पुढची मग शेतकऱ्यांचा ऊस बी वाळून जातोय, तुमचं बी बैलांना चारा मिळत नाही की नुकसान होतंय, मग तुमच्या चाऱ्याचं काय नियोजन केलं तुम्ही? कारखाना म्हणतो आता होईन आज उद्या, आज उद्या, आज उद्या। आता गेलेत शेतकऱ्याकडे, काही गेले तर मका आणते बिनते तर टाकीते, दुसरं काय। मावशी, किती दिवस झाला आला? तुम्ही काय मत सांगताल? तुमच्या बैलाची काय व्यवस्था, चाऱ्याची काय व्यवस्था केली? काय आता जित्राबार खायलाच नाही, काय जित्राबार खायलाच नाही, खायलाच नाही। तुम्ही किती दिवस झाले इथं आल्याला? आम्हाला आलेलं झाले 5-6 दिवस। 5-6 दिवस झाले। ऊस बैलगाड्या ऊस तोडलेला किती दिवस झालं? आम्ही अजून खेप नाही, आम्ही बसून आल्यापासून। बसूनच आहेत। तुम्ही कधी आला इथं? आम्हाला आज उद्या रविवारी 8 दिवस। 8 दिवस होते। तुमचे आले का खेप भरून? आमचे आले। किती दिवस झाले खेप भरून आलेले तुमचे? 3 दिवस झाले। 3 दिवस झाले आज इथं ऊस वाळतोय तुमचा। बैलांच्या चाऱ्याचं काय नियोजन आहे? काय गावाकडे आणलेला उडालाय, मग आज बागादार म्हणले कंस काढा ते मकाचे आणि ती मका घेऊन या, मग ते आणायला गेले तर आज उडालाय। तुमचे सर्वजण पुरुष मंडळी, सगळे गडी लोक सगळे तुमचे मकायला आणायला गेले? आता तुमच्या धान्याची, जेवणाची किंवा बैलांच्या चाऱ्याची व्यवस्था झाली काय? धान्य आमच्याच काय नाही, फक्त आम्हाला जित्राबाचा अवघड आहे। आम्ही घरी धान्य बिन्य आणलेले, फक्त आमच्या जित्राबाला चारा नाही, त्याच्यामुळे आम्हाला काय सांगितलं का कारखान्याच्या व्यवस्था? आता कारखाना म्हणते आता नीट होतोय, मग होईल नाही तर आज काल म्हणले सोमवार पोत चालू होईल, काही म्हणते मंगळवार पोत चालू होईल। आता हे शेतकऱ्यांचा ऊस वाळून जातोय, टणीच घटतंय, तुम्हाला बी तोटा आहेच की? सगळ्याच, पण आता कारखाना नाही चालू झाल्यावर काय करणार आपण सांगा की? आता त्या कारखान्याचं म्हणतात काम लवकर झालं नाही, ते बॅलवर का काय त्याची नळी फुटलेली जण, त्याच्यामुळे टाइम लागतोय म्हणतात असं। ठीक आहे। या ठिकाणी या कामगारांना
सांगण्यात आलं की 2 दिवस थांबा, 3 दिवस थांबा, सोमवारपर्यंत 10 तारखेपर्यंत कारखाना चालू होईल, परंतु अद्याप कारखाना चालू झालेला नाही. अजून आपण काय पुढील आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. मामा, तुम्ही किती दिवस झाले या इंदापूर कारखान्यावरती आला आता? आज 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. तुम्ही ऊस तोडून खेप एक आणलेली, ती कुठं लावली? कारखान्यात जमा करून घेतली. जमा करून घेतली. किती दिवस झाले जमा केलेले? 4 दिवस. 4 दिवस झाले. आज 4 दिवस झाले. आणि बैलांना खायला काय केलं? चाराच नाही. चाराच. मग काय व्यवस्था केली काय बैलांची? काही सोय नाही. मग आता कधी कारखाना चालू होईल म्हणून सांगतात आता तुम्हाला? काय कारखान्याचं कधी सांगतात उद्या होईल, कधी सांगतात उद्या होईल, कवा विचारलं की उद्या होईल म्हणते. मग कधी व्हायचं काय माहिती. आता आता रोज सांगतात तुम्हाला उद्या चालू होईल, उद्या चालू होईल. एवढं सांगतात. बाकी पुढचं काहीच सांगत काहीच नाही. नाही, काहीच नाही. बैलांची काय सोय केली तुम्ही? काय जनावरला चाराच नाही, कुठून तरी विकत आणून चारा घालतो जनावरला. काय करणार? विकत आणून चारा घालतो. हा. बरं, ठीक आहे. काय सांगाल मावशी, कसं काय काय परिस्थिती आहे कारखान्याची? आता कारखान्याची काय परिस्थिती आहे आम्हाला तुला इथं आणून इकडे इकडे 13 दिवस झाले का आज? इकडे ना. बरं, सांगा 13 दिवस झाले का? हा 13 दिवस झाले येऊन आम्हाला इथं. बरं, खेप किती दिवस झाले आणलेली? मग 4-5 दिवस झाले. मग ऊस शेतकऱ्याचा वाढतोय, त्याचं काय? तुमचा बी तोटा आहे, शेतकऱ्याचा बी तोटा होतोय ऊसात. आता आम्ही काय करावं त्याला. बरं, असू द्या. काय सांगितलं तुम्हाला कारखान्याच्या कामगारांनी? काय सांगितलं कधी चालू काय होईल? सांगतात नसते उद्याच करतात आम्हाला. उद्या चालू होईल म्हणून सांगा. हा काय सांगाल, कधी आलाय तुम्ही? आम्हाला आज 27 तारखेला आलेत बघा. आम्हाला येऊन आता 13 दिवस झालेत. आज 13 दिवस झाले. मंगळवारी खेप आणलेली. आमच्या जनाला काही खायला नाही, काय नाही. आमच्या आणलेले 5-5 हजार रुपये खर्च झालाय आमचा. आम्हाला सुद्धा इथं काही खाय प्यायला राहिलं नाही. आता बघ, बैलांना बी चारा नाही. बाहेर बी चारा नाही, काहीच नाही बघा. मग ऊस खेप आणलेली कुठं उभा केली तुम्ही? कारखान्यात उभा केली. किती दिवस झाला आज? बघा आज 6 दिवस झालेत आज आणलेली खेप आणलेली ऊसाची भरून? हा 6 दिवस झाले. 6 दिवस झाले. तर मग बैलांचं चाऱ्याचं काय? बैलाला चाऱ्याचं काहीच हे नाही. नुसत्या बैला बसवतात, काहीच नाही. उलस आणले तसे बांधलीत मकर बैल. कारखान्याच्या चिटबाय वगैरे आले असतील की तुम्हाला? कधी चालू करतो म्हणल्यास काय? काही आलेच नाही इकडे. आम्ही त्यांची गाठही नाही आणि ते पण आम्हाला आले नाही. तर चारू म्हणून सांगत नाही. तर काहीच नाही. काहीच सांगितलं नाही. कधी चालू होईल ते बी नाही सांगितलं. काहीच नाही सांगितलं. तुमच्याकडे फिरकलेच नाहीत? आलते एक दिवस, त्याला 5-6 दिवस झाले. तर तेवढ्या गाड्या म्हणजे भरून आणा खेप, तेवढीच सांगितली होती. परत आलेच नाही. परत आलेच नाही. तर या ठिकाणी कर्मयोगी शंकरराव पाटील या कारखान्याच्या आज कार्यक्षेत्रामध्ये आपण परिसरात आहोत. या ठिकाणी काही मजूर आपल्यासोबत अजून जोडलेले आहेत. त्यांच्या काय प्रतिक्रिया घेणार आहोत. कुठून आला मामा तुम्ही? आम्ही भगवानगड परिसर. भगवानगडावरून आला. कधी आला इथं तुम्ही? आम्हाला आज झाले 12-13 दिवस झाले. 12-13 दिवस झाले. हो. ऊसाची खेप तोडून वगैरे आणली का काय? एक खेप आणि तिला 6 दिवस झाले. 6 दिवस झाले ऊस तोडून? ऊस वाळून गेला अर्धा तर आमचा इथंच. अर्धा ऊस वाळून गेला. बैलाला चारा नाही टाकायला इथं. हा. आम्ही रोज विकत आणतो, टाकतो. काय सांगतात कामगार तुम्हाला कधी चालू होईल ते रोज कारखाना? आश्वासन देतात आम्हाला, उद्या करू उद्या करू. आम्हाला 8 दिवसापासून सांगतात उद्या करू उद्या करू. बैलाला चाऱ्याची काय व्यवस्था केली? विकत आणतो रोज. विकत आणावं लागतं. हो. मिळतोय का विकत चारा? मग विकत आणावं लागतो कुठून? त्यांना कसं ठेवून जमणार तो आहे? आर्थिक तोटाच आहे की तुमचा? भरपूर तोंड आहे. आहे का? आम्ही कधी आला तुम्ही? कधी आला? आम्ही 27 तारखेला इथं आलेलो इथं. 27 तारखेला. किती हा. दिवस झाले सर? आम्हाला 13 दिवस झाले आज. 13 दिवस झाले तुमच्याकडे तुम्ही आलेला. पण काय खेप आणलेली कुठे उभा केली तुम्ही? आम्ही कारखान्यात आम्हाला खाली म्हणजे ते वजन केलं त्यांनी हा. आणि आतमध्ये लावून दिले. आमच्या बैला चारा नाही, काही आणणार चारा काहीच नाही आम्हाला. बैला काट्यावर झालं का? वजन झालं का? काठीवर वजन करून त्यांनी आतमध्ये सोडलं. आतमध्ये त्यांनी सोडलं? काळच्याला सोडलंय. काल सोडलंय? काळच्याला सोडलंय. म्हणजे किती दिवस उभा होती ट्रॅक्टर तुमची खेप? आमची 4 दिवस उभा होती. 4 दिवस ऊस वाळला तुमचा. हा. मग आज बैलाची काय व्यवस्था आहे तुमच्या चाऱ्याची? आज काहीच नाही. आता काहीच नाही आम्हाला. चाराच नाही टाकायला. चाराच नाही. नाही याची टाकायला. मग काय व्यवस्था करताय? आता व्यवस्थित काय कारखाना काय करते आम्हाला काय सांगता येणार आहे? मग कधी चालू होईल म्हणून सांगितलंय काय? ते सांगते आज आज उद्या उद्या. बरं, ठीक. हो. आपल्यासोबत या ठिकाणी वयस्कर एक वयोवृद्ध माणूस आहे, कामगार. त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. मामा, मला सांगा की तुम्ही कधी आलाय इथं इंदापूर कारखान्यात? 9 दिवस झाले ना आम्हाला. 9 दिवस झालं. हा. ऊस तोडायला सांगितलं का तुम्हाला कारखान्याने? एक खेप टाकली नेऊन. एक खेप आणून तिथे आताच गाडी उभा केली. हा. कधी आणली ती खेप? कोणावर? किती दिवस झाला अंदाजे? बुधवारी आणली. किती दिवस झाला अंदाज? कालच्या बुधवारी. बुधवारी आणली. हा. मग आता कारखाना चालू होईल का नाही सांगितलं का नाही तुम्हाला कामगारांनी? काय नाही काही- काहीच सांगितलं नाही. नाही मग किती दिवस झाला? आता बैलांच्या चाऱ्याची काय सोय केली? काहीच नाही सोयी. हे आपण अशी बांधायची. अशीच बांधताय? उपाशीच काय? मग मग त्याला येलाच नाही. मिळाला काय- चारा. होय. हा. काय करताय मग चाऱ्याची व्यवस्था? आता काय करावं व्यवस्था? काहीच नाही करता येणार. काहीच करता येणार. मग आता कधी चालू होईल काय सांगितलंच नाही का? नाही ना, सांगितलंच ना. ठेपाच दिला नाही. मग आता किती दिवस दम काढायचा तुम्ही इथं? आता ते येतेच ना मुकदम बोलला. मुकदम बोलावलेत का? हा. मग ते करते काय करायचं. उन्हात वाळतोय म्हणतात शेतकरी आणि
शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की काय बैलगाडीतले लोक जे आहेत ना ऊस असलेला, तर बैलगाडीतले जे ऊस कामगार आलेले आहेत ना ते बैलांना ऊस घालतात तोडून. अहो माझ्याकडे व्हिडिओ आहेत आता ऊस तोडून घालताना शेतकऱ्यांना त्या बैलांना वाढत नाही तर काय घालते बैलाला ऊसच काढून उपसून घालते ती तोडून बारीक कुठे करून घालतात. तो व्हिडिओ आहे माझ्या पैसे आहेत, दाखवू तुम्हाला. अहो सर ऐका ना, लिहून टाकलं त्यांनी वाढ. मला काय म्हणायचं आहे, तुमचा कारखाना जर 2 दिवस लेट होणार होता तर मग ऊस तोडायला नको होता ना लोकांचा. बर नक्की उद्या होईल का? हा सगळं मान्य आहे, आम्ही बी शेतकरीच आहे, पण आता वाळलेल्या ऊसाचं काय करायचं? पण परिस्थिती तशी दिसते ना. काय होतंय बरेच शेतकरी बोलतात, बोला त्यांच्याबरोबर. आता ही ऊस जळला आमचा वाळला त्याचं काय वाटण्याचं कमी होईल का नाही? अहो काय 100% म्हणता, असंच म्हणताय तुम्ही. 4 तारखेला चालू केला, 5 तारखेला खेप भरून आली, 4 दिवस झाले उभी इथं यार्डात, आणि आता 2 दिवस झाले तोटलेला ऊस तसाच वाळतोय रानात. अहो बॉयलर तर तुमचा बरोबर आहे, पण तुमचा बॉयलर जर चालू नव्हता तर आम्हाला शिल्पा द्यायची नव्हत्या ना चिटबाईनी. चिटबाईची गुन्हा आहे, चिटबाईला तुम्ही सांगितलं असेल द्या म्हणून. अहो कशाचं होतंय, पण आमच्या वाळलेल्या ऊसाचं काय करायचं? साहेब त्यांचे आर्थिक नुकसान झाले असं त्यांचं म्हणणं आहे, त्याला काय मार्ग आहे का? कुठे ड्रायव्हरला विचारा, ड्रायव्हर म्हणतो काटा नाही केला, आमचा काय नाही, गाड्या गेल्याच नाही त्या. काय शेतकरी म्हणतात की ड्रायव्हर सांगतात आम्हाला की काटा केलेला नाही. आम्ही ड्रायव्हरच्या गाठी घेऊन आलो, त्याशिवाय तर तुमच्याकडे आलोच नाही. तुम्ही सांगताय वजन केलेलं नाही काय नाही, मग ड्रायव्हर सांगाल वजन केलं म्हणून. हा बैलगाड्या राहिले, काय बैलगाड्यांचं केलंय साहेब, काय आणि आता ऊसाच्या ट्रॅक्टरांचं राहिले, काय बैलगाड्यांचं राहिले. आम्ही मुलाखती घेऊन आलो तिथल्या जाग्याच्या ग्राउंड. आमच्या ऊस वाळलेला तर काहीतरी आम्हाला त्याने वाढवून द्यावं लागेल तुम्हाला. तुमचं नाव काय मामा? बाबर आहे नाव, संपूर्ण नाव सांगा. आप्पासाहेब दगडू बाबर, कळाशी. कळाशी. ठीक आहे साहेब.